मी साताऱ्यामध्ये जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते आणि मला धक्का बसला। हा चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र आहे। कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस बघण्यासाठी? म्हणजे मला विश्वासच बसत नाही की ज्या पद्धतीने मकरंद आबा आणि शंभूराजे, आणि काल मी माननीय शिंदे साहेबांचं भाषणही ऐकलं असेंब्लीमध्ये, ज्या पद्धतीने ते बोलले हे माझ्यासाठी धक्कादायक आहे। म्हणजे मला विश्वासच बसत नाही की कॅबिनेट मिनिस्टरला धक्काधुक्की होऊ शकते आणि कशासाठी? मतदान करायला। जे काल शंभूराजेंचं स्टेटमेंट आहे की लोकशाहीचा खून झालेला आहे, हे काल शंभूराजे म्हणले। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर बघितलं, त्यांच्या हाताला दुखापत झाली। मी मकरंद आबांना फोन केला, म्हटलं मकरंद आबा चाललंय काय महाराष्ट्रामध्ये, कसं सहन करायचं हे? काल त्या असेंब्लीच्या स्टेप्सवर पण मी बघितलं, अजित पवारांच्या गटातून एक मकरंद आबा होते आणि शिवसेनेतले सगळे लोक उभे होते। ते सगळे लढायचा प्रयत्न करत होते, पण हे दुर्दैवी आहे आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हानिकारक आहे। ह्याच्या विरोधात लढाई झालीच पाहिजे। हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही। हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालणार। हा पोलिसांचा संबंध नाही। त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद आहे। त्या अदृश्य शक्तीने हे पोलिसांना करायला लावलं, नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही, एवढा माझा महाराष्ट्रात